नमस्कार. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटत असेल, ताई इतक्या ठिकाणी फिरतात, नक्की कुठली साधना करतात? तर मुळात दत्त संप्रदायाची दीक्षा आहे आणि त्यामुळे जो गुरुमंत्र आहे तो मंत्र दत्त महाराजांशी संबंधात आहे. तर त्यामुळे कुठेही गेलं तर पहिल्यांदा जी साधना होते किंवा जे काही चॅन्टिंग होतं ते दत्त नामाशी रिलेटेड आहे, गुरुमंत्र आहे, जो शेअर नसतो करायचा सगळ्यांशी. तर त्यामुळे मी तुम्हाला शेअर नाही करणार की मी मंत्र कुठला करते, पण हां, जो गुरुमंत्र आहे तो प्रामुख्याने पहिला बोलला जातो आणि त्याच्यानंतर मग जे तुमची आराध्य देवता असेल किंवा तिथली जी स्थानदेवता आहे किंवा तुम्ही ज्या शक्तिपीठावर, ज्या ज्योतिर्लिंगावर आहात, तर मग तिथं त्या पद्धतीचा नामजप केला जातो. आता मी इथे उग्रतारा या ठिकाणी आहे आणि हे शक्तिपीठ आहे. तर या शक्तिपीठाच्या ठिकाणीही मी जो माझा गुरुमंत्र आहे तो मी पहिल्यांदा करणार, त्याची काही वेळ साधना करणार आणि त्यानंतर मग मी ललिता सहस्त्रनाम करते. म्हणजे मी ज्याही ठिकाणी जाते तर त्या ठिकाणी मी आवर्जून ललिता सहस्त्रनाम करते. जर तुम्हाला मुखोद्गत आहे ललिता सहस्त्रनाम तर 20 ते 25 मिनिटामध्ये तुम्ही फास्ट ते बोलू शकता आणि जर तुम्हाला पाठ नसेल ते तर मात्र मग तुम्हाला वेळ लागतो. तर अशा केसमध्ये मी तुम्हाला सांगेन की आता नवरात्राचा जो काळ आहे तो किंवा इतरही वेळेस तुम्ही कुठल्या शक्तिपीठावर गेलात तर आवर्जून ललिता सहस्त्रनाम ॲटलिस्ट ऐका तरी, कारण ललिता सहस्त्रनामाचे जे शब्द आहेत ते खूप अवघड आहेत आणि त्यामुळे ते ऐकणं हे जास्त क्रमप्राप्त आहे. बोलण्याचा प्रयत्न करू नका जोपर्यंत मुखोद्गत होत नाहीत. शब्द कधी कधी चुकतात, संस्कृतमधून आहे ललिता सहस्त्रनाम, तर त्यामुळे ते चुकण्याची शक्यता खूप जास्त आहे. जर समजा तुम्हाला वेळ कमी आहे आणि तुम्ही एखाद्या शक्तिपीठावरती दर्शनाला गेलाय, रांगेत तुम्हाला तेवढा वेळ मिळत नाहीये, तर मग त्यावेळी तुम्ही खडगमाला तरी करा ॲटलिस्ट. तर अशा पद्धतीने नामावली असते जी शक्तिपीठावरती जेव्हा साधना करता किंवा प्रार्थना करता तेव्हा शक्तिपीठांवरती गेल्यावर, देवीच्या मंदिरांमध्ये गेल्यावरती ललिता सहस्त्रनाम, श्रीसुक्त, खडगमाला यांच्यापैकी एक करा. ललिता सहस्त्रनाम म्हणजे जर तुम्ही 2 ते 3 तास क्यूमध्ये आहात तर त्यावेळी तुम्ही ललिता सहस्त्रनामाची 2-3 आवर्तनं करू शकता. पण जर समजा खूप घाईत रशमध्ये तुम्ही एखाद्या शक्तिपीठावरती चाललेले आहात तर अशा वेळी मात्र तुम्हाला श्रीसुक्त किंवा खडगमाला किंवा श्रीविद्या यांचं पठण जर केलं तर ते तुम्हाला फायद्याचं राहील. तर अशा पद्धतीने तुम्ही देवीला शरण जाऊ शकता आणि आवर्जून गुवाहाटी या ठिकाणी उग्रतारा या मंदिरात भेट देऊ शकता.